थोडी घे ना, दाबून जाईल ना ती. बाजूला होते का बघा, एवढा ॲम्ब्युलन्सचा आवाज येतोय, मी हॉर्न देतोय तरी पण नाही होणार. हे असे महाभाग असतात काय काय. अरे बाजूला हो ना. MH46 CH 7818 मुद्दाम ॲम्ब्युलन्सच्या पुढे चाललं की काय असं वाटतंय. बघा ना, रस्ताच देत नाही ॲम्ब्युलन्सला. मात पण काय काय असतात नालायक, जे शिव्या घालायच्याच लायकीचे असतात त्यांना घालायलाच लागतात. चला, ॲम्ब्युलन्सला मदत करायची वेळ आलेली आहे. बघूया आपल्या साईडने होत असेल तेवढी मदत करू, नाहीतर तो समर्थ आहेच ॲम्ब्युलन्सवाला, त्याच्यात काय प्रश्नच नाही. आतमध्ये पेशंट आहे. घे ना तिकडे दोस्त, थोडी घे ना, दाबून जाईल ना ती. ॲम्ब्युलन्स आहे तरी पण त्याला नखरे बघा ना. येते का तो राईटला. अरे थांब रे. थोड़ा सा उधर. थोडीशी तिथे. थोड़ा सा उधर दबाओ ना उधर. थोड़ी सी क्या. थोड़ी सी तिकडे दाबा.
आता काय करणार मी, आता काहीच नाही करू शकत. हतबल झालो आता मी, काहीच नाही करू शकत या ट्रॅफिकमध्ये. आता त्याला स्वतःलाच जागा काढायला लागेल, कारण की मी पुढे आलो आणि आता मी पाठी नाही जाऊ शकत. आणि एवढं ट्रॅफिक आहे तर काहीच करू शकत नाही आपण. तरी ट्राय करू आपण. थँक्यू. राहिली ती ॲम्ब्युलन्स पाठी. काय करणार, 4 व्हीलरच एवढे आहेत की काहीच करू शकत नाही. ॲक्च्युली त्या लेनमधून टाकायला पाहिजे त्याने. मी पण थांबू शकत नाही एका जागी, कारण की माझ्या पाठी पण गाड्या आहेत. आणि शेवटी मी थांबलं की परत अजून ट्रॅफिक वाढणार. बघूया अजून काय हेल्प करता येते आपल्याला तर करू नक्कीच. पहिल्या लेनमधून जायला सांगतो त्याला जरा, कारण की इकडे मला नाही वाटत त्याला जागा भेटेल अशी धडाधड. काही लोकांना ॲम्ब्युलन्सचा पाठलागच सोडत नाही, म्हणजे फास्ट जाता येतं ना ॲम्ब्युलन्सच्या पाठोपाठ. त्याच्यामुळे आता मी फसले. तिथूनच काढायला लागेल. त्याला त्या अर्टिगावाल्याला सांगतोय जरा थांब जरा, तरी पण त्याला घाई नुसती, जायलाच थांबायलाच तयार नाही. ये आता ये ये ये. MH47 BI 4000. आता तो काढेल माहिती रस्ता. नालायक लोक काही काय असतात ना, बाजूला पण व्हायला मागत नाहीत, नाकड झाले. तो बघा आता नालायक बघा, बाजूला पण होत नाही साला. बाजूला घे ना, इंडिकेटर दे, बाजूला हो. नाही चालायचंच आहे त्याला. मला जायला लागणार वाटतं पुढे आता परत. काय करणार, ट्रॅफिक पण एवढे ना, त्यात काहीच नाही करू शकत आपण. स्लो मुव्हिंग गाड्या आहे, ट्रॅफिक आहे आणि
काहीच नाही करू शकत. पुढे ट्रक आहे, राईटमध्ये पण घुसायला प्रॉब्लेमच आहे. बाजूला होतंय का बघा, एवढा ॲम्ब्युलन्सचा आवाज येतोय, मी हॉर्न देतोय तरी पण नाही होणार. हे असे महाभाग असतात काय काय. MH06BC7181. सर बघा ना, बाजूला पण होत नाही माकड. अरे बाजूला हो ना, तुझ्या चल तिकडे. एक एक ना अडूनच राहतात, त्या पहिल्या लेनमध्ये अडूनच राहतात. साले बाजूलाच व्हायला मागत नाहीत बाबा. ॲम्ब्युलन्सचा आवाज येतोय तरी पण नाही बाजूला होणार. याच्या आपल्याचा भाग नाही लोकांना. अरे ॲम्ब्युलन्स येते तरी तर बाजूला घ्यायला मागत नाही. तो बघा ॲम्ब्युलन्सच्या पुढूनच चालतोय. कधी अक्कल येणार लोकांना काय माहिती यार. काय नंबर आहे त्याची जरा बघू दे तरी. तो बघा आईची याला शिव्या घातल्याशिवाय ऐकणार नाही. अरे बाजूला हो ना. MH46CH7818. मुद्दामून ॲम्ब्युलन्सच्या पुढे चाललं की काय असं वाटतंय. बघा ना, रस्ताच देत नाही ॲम्ब्युलन्सला. किती त्या अंगात चरबे आहेत बघा. काडीची अक्कल नाहीये, काडीची अक्कल. आवरा कसला आवरा, तू आवर घालायला पाहिजे तुला. काहीतरी इम्पॉर्टंट काय समजतच नाही लोकांना. भले काही असेल त्याच्यात, पेशंट असेल नाहीतर वॉटेवर काही कोणी असेल, एमर्जन्सी असेल. एमर्जन्सी असल्याशिवाय ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर एवढी फास्ट चालवणार नाही आहे, ते तर आहे. एक एक सेकंद महत्त्वाचा असतो यार त्या पेशंटसाठी. आणि हे माकड चाललं आहे तिच्याच पुढे. आता थांबलं बरोबर, कळालं असेल ना कॅमेरा आहे किंवा काय. हे बघा MH04 हेल्मेट
साईड मिरर. आमच्या बापाने कधी हेल्मेट घातलं नाही, आम्ही काय घालणार. आता मी थांबलो आहे पाठी, कारण की रोड क्लिअर आहे बऱ्यापैकी, म्हणून म्हटलं थांबलो. जेव्हा कधी मला वाटतं की बाबा नाही ॲम्ब्युलन्स स्टक होते कुठेतरी, खूपच ट्रॅफिक आहे, त्याचवेळी मी पुढे जातो आहे. इथे परत ट्रॅफिकच्या आईची कटकट, जास्त ट्रॅफिक आहे. आता पहिल्या लेनमधूनच टाकायला सांगतो त्याला, कारण की बाकी इकडे टाकली तर अडकणार आहे तो. हा बघा स्कूटीवाला बघा ना, विदाऊट नंबर प्लेटवाला. जाऊ दे त्याच्या हिशोबानेच जाऊ दे, आपण काय बोलायची गरज नाही आहे. आपल्यापेक्षा कितीतरी पटीने त्यांची ड्रायव्हिंग भारी असते आणि ते सक्षम असतात. पण काय असतात ना असे जे रस्ता देत नाहीत. अरे कळतंय त्याला ॲम्ब्युलन्स आहे पाठी, तरी पण साला मध्येच घुसतोय ॲम्ब्युलन्सच्या. डोक्यातच गेला साला. जर ॲम्ब्युलन्स नसती ना तर थांबून त्याला शिवाज घातल्या असत्या. शिवाज घालण्याच्या लायकीचा होता तो. बाकीच्या बघा कशा गाड्या इमानदारीत बाजूला होतात फटाफट. अरे बापरे, कोणतरी स्पोर्ट्स बाईकवाला आला आहे, जोरदारच आला आहे, आणि ते पण विदाऊट हेल्मेट आहे. याला छपरी म्हणायचं म्हणजे. किती तो आवाज आहे. अरे खान, अरे विदाऊट नंबर प्लेट आहे ते पण. छपरी म्हणायचे, छपरी. हा पण नंबर प्लेट आहे, पण त्याची नंबर प्लेट फोल्ड झालेली आहे, नंबर दिसणार पण नाही. नवी मुंबई पोलीस बघा, नंबर प्लेट दिसते. चला, आपला सहवास इथपर्यंतच होता. आपण जाऊया आता. आता रस्ता ह्याच्या पुढे तर क्लिअर असेल. चला तर मित्रांनो, तुम्ही पण अशी जर ॲम्ब्युलन्स कधी दिसली आणि खूप ट्रॅफिकमध्ये अडकलेली असेल तर नक्कीच हेल्प करा. एक सेकंड महत्त्वाचा असतो त्या ॲम्ब्युलन्समधल्या पेशंटसाठी. सो जेव्हा कधी पॉसिबल होईल तरच हेल्प करा, नाहीतर नका करू. फक्त स्वतःची गाडी बाजूला घ्या, एवढं केलं तरी भरपूर आहे. खास करून तुम्ही जर 4 व्हीलरवाले असाल तर खरोखर तुमची स्वतःची गाडी फक्त बाजूला घ्या, बस. बाकी काही करू नका. तेवढीच एक हेल्प तुमची एखादा जीव वाचवू शकतो. चला, भांडण्यात आलेत वाटतं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नाही आवडला तर सोडून द्या. फक्त आणि फक्त एवढंच करा. ड्राईव्ह सेफ. जय हिंद, जय महाराष्ट्र. या सगळ्या प्रकारात मी जे काही विदाऊट इंडिकेटर गाडी चालवली आहे त्याच्यासाठी क्षमस्व. काही पर्याय नाही माझ्याकडे, त्यावेळी जे मला योग्य वाटतं मी ते करतो. सो सॉरी. आणि कोणाला शिव्या घालायच्या नसतात, पण काय असतात नालायक जे शिव्या घालायच्याच लायकीचे असतात, त्यांना घालायलाच लागतात. समज रे हो? त्याशिवाय ते सुधरत नाहीत. समज रे हो? चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय.